श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी विशेषतः लहान मुलांसाठी सातत्यानं काहीतरी वेगळं करण्याची ओळख निर्माण करणारे शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी पुन्हा एकदा बालविश्व रंगवण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये आयोजित 3 दिवसीय भव्य बाल महोत्सवाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील असंख्य बालगोपाळांनी या आनंद सोहळ्यात मनमुराद सहभाग घेतला. ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून गंगापूर रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात 3 दिवसीय बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या बाल महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध बालगीतकार आणि गायक डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा बालगोपालांवर आधारित गाण्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गाण्यांवर बालगोपालांनी ताल धरत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमाला नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे, रोहिणी किशोर शिरसाट, राजेंद्र नाना सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, सुदाम डोमसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पहिल्या दिवशी आयोजित कॅलिग्राफी कार्यशाळेला बालगोपाळांचा उदंड प्रतिसाद मिळाला. लहान मुलांच्या हातावर कार्टून टॅटू काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बोलक्या बाहुल्यांचा खेळ, वारली पेंटिंग कार्यशाळा आणि इतर मनोरंजक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नाशिकमधील बालगोपाळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या बाल महोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजक अजय बोरस्ते यांनी केलं. नमस्कार. मला मुळात असं वाटतं की मी मनपूर्वक अभिनंदन करतो अजय दादांचं की लहान मुलांसाठी काहीतरी करण्याचं त्यांच्या मनामध्ये आलं आणि इतकं अप्रतिम पद्धतीने ते केलं. पण लहान मुलांसाठी वेगळं मनोरंजन पाहिजे, वेगळा वेळ द्यायला पाहिजे, वेगळ्या जागा पाहिजे. हे पहिल्यापासून आपली सगळी वडीलधारी मंडळी सांगत आली आणि आपल्याला लहानपणी ते मिळालं. ते पुढच्या पिढीला मिळावं म्हणून जी लोक काम करतात त्यांचं खूप अभिनंदन करायला पाहिजे. त्याच्यातले अजयजी आहेत आणि फार सुंदर झालंय हे जे मागे आपल्याला दिसतंय. ही गोष्ट कुठल्याही मोठ्या माणसाला पण परत लहान व्हावं असं वाटायला लावणारी सुंदर गोष्ट आहे. आता पण बघा ती इथे छोटी मुलं चढताना दिसत आहेत, वरती छोटी मुलं दिसत आहेत. हे किती सुंदर आहे पहा. ते तुम्ही सगळ्यांना दाखवा म्हणजे लोक जास्तीत जास्त इथे येतील. आणि मला नेहमी असं वाटतं की लहान मुलांना सारखं मोबाईल बघू नको रे ओरडण्यापेक्षा त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग काहीतरी दाखवलं तर लहान मुलं आपोआप मोबाईल बाजूला ठेवतात. आणि म्हणजे काय तर हेच ते आहे जे इंटरेस्टिंग आहे आणि मुलांना घेऊन येणार नाही. मला असं वाटतं की हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते एक रसिक म्हणून इतके मोठे होते. स्वतः तर कलाकार होतेच पण त्यांना प्रत्येक कलेमध्ये रस होता. लहान मुलांसाठी काय करता येईल याच्याविषयी तर मला असं वाटतं त्यांच्या नावानी अशी जागा होणार खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट. नाशिककरांना काय आव्हान असतं? नाशिककरांना नाही, नाशिकच्या आसपास पण सगळीकडनं लोकांनी यावं असं माझे म्हणणं आहे. नाशिककर तर मी म्हणतो फार नशीबवान आहे की त्यांना अशी जागा मिळाली. आज इतकी चांगली जागा अशी पटकन मिळत नाही मुलांना. आणि इथे सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. एवढंच नाही, तिकडे आर्ट गॅलरी आहे. तर मुलांना नुसतं खेळायला आणाल त्याच्याबरोबर चित्र पण दाखवा. म्हणजे काय होतं, आपण जसं पुढच्या पिढीतले कलाकार तयार करत असतो आम्ही, तसं पुढच्या पिढीतले चांगले ऐकणारे चांगले बघणारे पण तयार करायला पाहिजेत. त्याच्यातली ही एक गोष्ट. मी जेव्हा इथे आले होते नाशिकला, नाशिक मनपा आयुक्त म्हणून, तेव्हा पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीच्या दिवसातच मी इथे पाहणीसाठी आले, कारण की आपलं काम चालू होता. शासनातर्फे आपल्याला ह्याचे पैसे मिळालेले आहे. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यासाठी खूप निधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि खूप चांगली संकल्पना इथले आपले नाशिककरांची जी होती ते इथे आता आज उभारण्यात आली आणि ते आपल्या सगळ्यांना दिसतोय. तर माझं तर असं म्हणणं आहे, यात खूप चांगलं एक डेस्टिनेशन, पिकनिक डेस्टिनेशन, आपला बर्थडे डेस्टिनेशन सारखा हा आपला एक स्पॉट झाला आहे. एवढा सुंदर उद्यान आय थिंक नाशिकात तर नव्हता आणि आज नाशिकाला ते लाभलं आहे. तर म्हणजे खूप गर्वची गोष्ट आहे आणि नाशिक महानगरपालिकेला याच्यात सहभागी व्हावा मिळाला म्हणजे ते पण आम्हाला खूप चांगलं वाटते. तेच आहे की जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज केली पाहिजे आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी बेस्ट उदाहरण हाच उद्यान आहे. इथे सगळे प्रकारची ऍक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. नेचर वॉक इथे आहे, आपलं फिजिकल ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे. तर मोबाईल पासून लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. आता ते
स्क्रीन ॲडिक्शन अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे आणि त्याचा मग ते डेव्हलपमेंटवर जे प्रभाव पडतो तो खूप क्लिअरली दिसायला आपल्याला मिळतोय लहान मुलावर. मग त्यासाठी अशा प्रकारचे उद्यान अजून आपण प्रत्येक नाशिकचे कॉर्नर म्हणजे एक ह्याच्यात एरियात आपण उभारू अशा प्रकारची मग आम्ही पण आज एक संकल्पना करतोय. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केलेलं हे उद्यान आहे. यात कुठे बाळासाहेबांचा पुतळा नाही, पण बाळासाहेबांना अपेक्षित असलेली युवा पिढी या ठिकाणी घडत आहे. बाळासाहेब म्हणजे साहस म्हणून इथे हे ॲडव्हेंचर गार्डन आपण बघतोय. बाळासाहेब म्हणजे कलाकार म्हणून इथे आर्ट गॅलरी आहे, या ठिकाणी ॲम्पी थिएटर आहे. बाळासाहेब म्हणजे वाचन, बाळासाहेब म्हणजे भाषण, आणि म्हणून इथे अत्यंत चांगली अशी अभ्यासिका आम्ही निर्माण केलेली आहे. त्याच पद्धतीनं बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, आणि म्हणून त्या ठिकाणी खाली सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे. असं खऱ्या अर्थानं त्या विचारांची तरुण घडावा या दृष्टीने हे उद्यान आहे, आणि मला खात्री आहे नाशिककरांना हे आवडेल. मी या ठिकाणी आमच्या कमिशनर नाशिक महापालिकेच्या मनीषाताई खत्री आल्या आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो, कारण महापालिकेचं मोठं सहकार्य या ठिकाणी मिळालं आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला खूप चांगला निधी या ठिकाणी या उद्यानासाठी उपलब्ध करून दिला. त्यांचं सुद्धा नाशिककरांच्या वतीनं आभार मानतो आणि नाशिककरांना विनंती करतो की आपण येताना आपल्या परिवारासह या उद्यानाला नक्की भेट द्या. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.